नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी कंपल्सरी आहे का किंवा बंधनकारक आहे का? या संदर्भात जसं की एखादा प्राथमिक शिक्षक असेल जो 1 ते 5 वर्गाला आहे किंवा एखादा उच्च प्राथमिक शिक्षक आहे जो की 6 ते 8 वर्गाला आहे, ज्याला आपण पदवीधर शिक्षक म्हणतो. मग यांना इथे संधी देण्यात आलेली तुम्ही केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी या पदावरती पदोन्नती घेऊ शकतात. या संदर्भातला जी-आर पण मध्यंतरी येऊन गेला आणि केंद्र प्रमुखची विभागीय स्पर्धा परीक्षा पण झालेली आहे. तो मग हा प्रश्न आहे की आता डायरेक्ट सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती जरी घ्यायची असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षेमधून तुम्हाला विभागीय स्पर्धात्मक परीक्षेमधून सुद्धा तुम्हाला पदोन्नती घ्यायची असेल तर तुम्हाला टीटी बंधनकारक आहे का? की यासाठी वेळ देण्यात येणार आहे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत. आणि त्याचबरोबर इथे या 1 ते 5 वर्गातल्या उमेदवारांना किंवा शिक्षकांना कोणता टीईटीचा पेपर पास असणं गरजेचं आहे, पहिला की दुसरा? हे पण प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. म्हणजे 3 प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न, प्राथमिक शिक्षकांना म्हणजे जे 1 ते 5 वर्गाला त्यांना पदोन्नती पेपर 1च्या आधारे मिळेल का? दुसरा प्रश्न आहे की पेपर 2 आणि पेपर 1 पैकी कोणत्या पेपर तुम्ही क्वालिफाईड असाल तर तुम्हाला इथे शिक्षक भरतीमध्ये किंवा पदोन्नती शिक्षकांपासून पदोन्नती मिळेल का? आणि तिसरा प्रश्न आहे की हे हे सगळं जे आहेत हे लिखित स्वरूपात शासनाने काहीचं एखादं परिपत्रक आहे का? ते पण मी तुम्हाला दाखवतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर मी शेवटपर्यंत देतो. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याबरोबर जर तुमचे सहकारी असेल आणि त्यांना जर टीईटी करायची असेल आणि तुम्ही आमचे सगळं मार्गदर्शन ऐकलं असेल, बघितलं असेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा. त्यांना ग्रुपवरती शेअर करा. त्यांना सजेस्ट करा. त्यांना मला लगेच जॉईन नको करू. एकदा बघ ते कसं शिकवतात, त्यांचं मार्गदर्शन कसं आहे ते ठरव आणि मग तू जॉईन करू शकतो. सो भविष्यात तुमचा मित्र नक्कीच तुम्हाला थँक्यू म्हणेल कारण तुम्ही चांगल्या अकॅडमीला सजेस्ट त्याला केलेला आहे. सो ही बॅच चालू झालेली आहे. 1 एप्रिल पासून बॅच आहे. 2 प्रकारचे बॅचेस आहेत. द्रोणा 10.0 म्हणजे 9 बॅचेसला जेवढ्या फॅकल्टीने शिकवलं त्याच फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. बाकी तुम्ही इतरत्र बघितलं तर फॅकल्टी दररोज बदलतात किंवा 2 चेहरे फिक्स असतात, बाकी बदलत असतात, असं नाहीये. इथे फिक्स टीम आहे. 9 बॅचला शिकवणार टीम तुम्हाला 10व्या बॅचला बघायला मिळणार आहे. 2 प्रकारच्या बॅचमध्ये फरक एवढाच आहे की ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. पण तुमच्याकडे जर हे अवेलेबल असेल बुक किट, तुम्ही ही बॅच घेऊ शकता. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. ज्यांनी 5,000 प्लस निकाल दिलाय उमेदवारांचा, अशी टीम तुम्हाला शिकवणार आहे. पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. तुम्हाला डेली डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे आणि 350 प्लस टेस्ट सिरीज आहे. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. महारिव्हिजन सेशन पण असणार आहे. 9वा दिवस नवी सुरुवात, डाके सरांचं दररोजचं रिफ्रेशमेंट सेशन सुद्धा असणार. हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल आहे. बॅच जॉईन करण्याची सिंपल प्रोसेस खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, 20 फेब्रुवारी 2026 हा जी-आर किंवा आपण म्हणूया शासनाचं परिपत्रक आहे. हे मार्गदर्शनचं परिपत्रक आहे. म्हणजे काय, शिक्षण विभागाने शासनाकडे मागितलं होतं, सॉरी, हे जे प्रत्येक विभागानुसार आयुक्तांनी शिक्षण विभागाकडे मागितलेली माहिती आहे की आम्हाला क्लिअर कट सांगा की पदोन्नती देताना काय काय निकष असतील आणि त्या संदर्भातले निकष त्यांनी ह्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. हे परिपत्रक बघा, विषय सांगतंय समूह साधन केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळण्याबाबत. आता इथे जर हा नियम लागू झाला तर सगळीकडे हा नियम असणारच आहे. कुणाला तरी एका पदोन्नतीला वेगळा, दुसऱ्या पदोन्नतीला वेगळा असं म्हणता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल सर हे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आहे सर, तुम्हाला दाखवतो मी नेमकं काय म्हटलं त्यांनी. या शासन परिपत्रकाकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हे शासन परिपत्रक आहे. यामधले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला दाखवतो. बघा, यामध्ये 2 नंबरचा मुद्दा तुम्हाला पहिले रीड करून दाखवतो, तो एकदा समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. बघा, ही जी एक्झाम झाली आता मर्यादित विभागीय परीक्षा, ही काय आहे? ही एक प्रकारची पदोन्नतीच आहे आणि तुम्हाला माहिती असेल त्या जी-आर मध्ये सुद्धा हाच उल्लेख आहे. ही एक प्रकारची पदोन्नतीच आहे. पदोन्नती 2 प्रकारच्या, एक होती तुमची परीक्षा घेऊन पदोन्नती आणि दुसरी होती सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती. तो ही सुद्धा तुमची पदोन्नतीचा यांनी स्पष्ट सांगितलेला आहे. ही बाब स्पष्ट आहे. त्याबाबतचा उल्लेख हे बघा ह्या जी-आर मध्ये 29/8/2025च्या शासन निर्णयात सुद्धा करण्यात आलेला आहे. टीईटी अनिवार्यतेबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित झाला होता आणि त्यांनी 2 वर्ष सवलत दिली होती. 2027 पर्यंत तुम्हाला टीईटी बंधनकारक करायची, म्हणजे टीईटी क्वालिफाईड व्हायचं आहे. समूह साधन केंद्र, अर्थात त्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो, मर्यादित विभागीय परीक्षेची प्रथम अधिसूचना 29/9/2025 रोजी निर्गमित झाली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय लागू असणार, म्हणजे तो काहीचा 1 सप्टेंबर 2025ला हा निर्णय आहे आणि ही अधिसूचना 29/9 नंतरची आहे.
त्यानंतर त्यांनी सांगितलंय ही बाब स्पष्ट आहे, ही बाब विचारात घेऊनच या अधिसूचनेतील परिच्छेद क्रमांक 4.5 अन्वये अशी तरतूद करण्यात आली होती की वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मान्य सूचनाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो, तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे टीईटी पास होणं अनिवार्य हा नियम सांगतो. विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात आलेल्या या विभागाच्या दिनांक 19 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रान्वये यापूर्वीच असे स्पष्ट करण्यात आले आहे की, आता हे महत्वाचा मुद्दा आहे, याला पेन वेगळा वापर तुमच्या लक्षात बघा काय म्हणायचं मला. इथून पुढे टीईटी उत्तीर्ण हा अहर्तेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अहर्ता ज्यांनी धारण केली आहे केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. टीईटी उत्तीर्ण या अहर्तेबरोबर म्हणजे टीईटी उत्तीर्ण व्हावंच लागेल, त्याबरोबरच इतर पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अर्हता त्यांनी सांगितले. त्यामुळे आता हे वाक्य मी स्टार करून ठेवतो. त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीत उमेदवार टीईटी उत्तीर्ण होतील या अटीच्या अधीन राहून त्यांचा समावेश अंतिम निवड सूचित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रश्न उद्भवत नाही याचा अर्थ असा होतो की असं आम्ही गृहीत धरणारच नाही की तुम्हाला आता पदोन्नती देऊन टाकतो आणि तुम्ही या 1 सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी पात्र व्हा, असं नाही. कोर्टाने न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशच असे आहे की टीईटी उत्तीर्ण होणं या अर्हते बरोबर व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता आहे. सो ज्यांनी टीईटी क्वालिफाईड केली असेल असे टीईटीचे शिक्षक, टीईटी क्वालिफाईड शिक्षक, त्यानंतर त्यांची शैक्षणिक अर्हता, त्यानंतर त्यांचा अनुभव आणि हे गृहीत धरूनच तुमची पदोन्नती केली जाणार आहे. मध्यंतरी मागणी अशी होती शिक्षकांची की टीईटी आम्हाला सवलत दिलेली आहे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत, मग तुम्ही आम्हाला आता पदोन्नती द्या, आम्ही 1 सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी क्वालिफाईड होऊन दाखवतो आणि नाही झालो तर आम्हाला पाय उतार करा. पण हे चालणार नाही असं स्पष्ट या 20 फेब्रुवारी 2026च्या परिपत्रकात शिक्षण विभागाने प्रत्येक आयुक्त विभागाला हे पाठवलेले बघा. आयुक्तांच्या अंतर्गत सगळ्यांना पाठवलेलं हे लेटर आहे. याचा अर्थ नीट समजून घ्या. हे मुद्दे तुम्हाला नीट समजून घ्यावे लागतात. पुढचा मुद्दा मी तुम्हाला अजून क्लिअर करतो बघा. पुढचा जो प्रश्न आहे तो पण तुम्हाला 4थ्या पॉईंट मध्ये सापडेल. तुम्हाला बघा, 4था पॉईंट तुम्हाला बघा, 4था पॉईंट तुम्हाला दाखवतोय. त्यांनी सांगितलंय की म्हणजे आता सपोज एखादा प्राथमिकचा शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक आहे ज्याला आपण म्हणतो प्रशिक्षित शिक्षक आहे, जो की आपण म्हणजे ज्याला आपण 1 ते 5 वर्गाला आहे, याला पण पदोन्नती जर घ्यायची असेल, जसं की आता केंद्र प्रमुखामध्ये पदोन्नती झालेली आहे, त्याने 1 ते 5 म्हणजे तो पदवीधर आहे, म्हणजे पदवी घेतली त्याने, 6 वर्षाची सेवा झाली आहे, डीएड आहे, पदवी पण आहे आणि याच्याकडे टीईटी पण आहे. मग आता हा वर्ग 1 ते 5 ला आहे, मग यांनी टीईटी कोणती पात्र व्हायला पाहिजे? साहजिक ह्या 1 ते 5 ला शिक्षण सेवा कंटिन्यू करायची असेल त्याला टीईटी 1 द्यावं लागेल. आणि मग प्रश्न सगळा जण पडतो, सर मग पदोन्नती घ्यायला काय करावं लागेल? पेपर 2 द्यावं लागेल का? नाही, तो पेपर 1 जरी असेल तरी पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार घेऊ शकतो. ह्या वाक्यात ह्या पॉईंट मध्ये तेच सांगितले बघा. यामध्ये काय सांगितलंय? पहिला शिक्षक त्यांनी सांगितलं बघा म्हणजे त्यांनी उदाहरण घेतलंय केंद्र प्रमुख पदोन्नतीसाठी या पदावर नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट होणारे उमेदवार खालील 2 संवर्गातील असतील. आता काही जण हा मुद्दा उठवतील, सर हे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, पण मी तुम्हाला मगाशीच वाक्य दाखवलं ही सुद्धा एक पदोन्नतीच आहे. त्यांनी लिखित स्वरूपात दिलं, स्पष्ट केलंय त्यांनी, बघितलं तुम्ही. हा, आता बघूया पुढच्या मुद्द्याकडे. त्यातला पहिला शिक्षक सुद्धा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक जो की 6 ते 8 ला असणार आहे, असा संवर्ग ज्याची नियुक्ती उच्च प्राथमिक शाळेत केली जाते. किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व व्यावसायिक अर्हता डीएड बीएड अशी आहे. त्याचबरोबर त्यांनी टीईटी पेपर परीक्षेचा क्रमांक 2 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. बघा त्यांनी सांगितलं काय, ह्या पदावर जाण्यासाठी कोण पात्र आहे? तर पहिला हा पात्र आहे. ओके, हा तर सगळ्यांना माहित होता. दुसरा जो प्रश्न आपला जो आहे मेन, तो ब आकडा बघा, इथे आ आहे बघा, तो आ आकडा काय इथे? प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणजे जो 1 ते 5 ला आहे, असा संवर्ग ज्यांची नियुक्ती प्राथमिक शाळेत केली जाते. बघा प्राथमिक शाळेत आहे. किमान शैक्षणिक अर्हता HSC आणि व्यावसायिक अर्हता डीएड अशी यांची, बरोबर आहे, हेच आहे. त्याबरोबर त्यांनी टीईटी परीक्षेचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या संवर्गापैकी ज्यांची शैक्षणिक अर्हता HSC ऐवजी पदवी पण आहे, बघा पदवी पाहिजे आपल्याला, बरोबर आहे, अशा उमेदवारांना ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेमुळे परीक्षेत बसण्यासाठी पात्र करण्यात आले आहे. या सूचनेनुसार केवळ शैक्षणिक अर्हतेबाबत भाष्य करण्यात आले असून, म्हणजे काय, या अधिसूचनेमध्ये केवळ शैक्षणिक अर्हतेचं भाष्य केलेलं आहे. या अधिसूचनेमध्ये पेपर 2 उल्लेख केलाय का? बघा त्यांनी वाक्य किती छान वापरलं आहे. या अधिसूचनेमध्ये केवळ शैक्षणिक अर्हतेबाबत भाष्य करण्यात आले असून व्यावसायिक अर्हता किंवा, मी याला रेड कलरने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय पॉईंट मांडायचा आहे, व्यावसायिक अर्हता अथवा टीईटी परीक्षेचा पेपर याबाबत भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या संवर्गातील पदवीधर शिक्षक जे टीईटी परीक्षेचा पेपर 1 उत्तीर्ण आहेत त्यांचा समावेश अंतिम निवड सूचित करण्यात यावा.
याचा अर्थ शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार जरी तुम्हाला पदोन्नती घ्यायची असेल, 1 ते 5 वर्गाला असेल, तर तुम्हाला पेपर 1 पास असेल तरी तुम्ही इथे सेवा ज्येष्ठतेनुसार जाऊ शकता. आता प्रश्न हा येतो की 1 ते 5 ला संधी मिळेल का, की 6 ते 8 ला संधी मिळेल? हे पुढे तुम्हाला माहिती याच्या सगळ्या तुम्हाला माहिती सगळे जी आर वगैरे सगळे येऊन गेलेले आहे आणि ह्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत सुद्धा त्या उमेदवारांना अलाउड केलेलं आहे. 1 ते 5 च्या शिक्षकांना जे पदवीधर आहे, जे उच्च प्राथमिक मध्ये किंवा पदवीधर शिक्षक म्हणून पात्र होऊ शकतात शैक्षणिक अर्हतेनुसार, त्या उमेदवारांना पदोन्नतीला पात्र केलेला आहे. हा जी आर पण ग्रामविकास यांचा आलेला आहे बघा. इथे मी तुम्हाला सांगितलं ग्रामविकास विभागाचा जी आर पण अधिसूचना पण आलेली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. सो हे दोन मी तुमच्या लक्षात आले असेल तर मला सांगायचं जे होतं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. सो या 20 फेब्रुवारी 2026च्या जी आर नुसार पदोन्नतीसाठी टीईटी सीटी पात्रता लागेलच का, तर याचं उत्तर आहे यस. पदोन्नतीसाठी तुम्हाला हे लागणारच आहे. पण दुसरा मुद्दा आहे तो पदोन्नती लागणार आहे का, याचं उत्तर यस येतं. पण दुसरा मुद्दा आहे तो 1 ते 5 वर्गाच्या शिक्षकांना जर पदोन्नती घ्यायची असेल तर पेपर 1 चालेल. 6 ते 8च्या उमेदवारांना 6 ते 8 उमेदवारांना पेपर 2 चालेल आणि 1 ते 5च्या उमेदवारांनी पेपर 2 जरी केला ना तरी चालेल. 1 ते 5 उमेदवारांनी पेपर 2 केला तरी चालणार, तरी त्यांना पदोन्नती द्यावी लागणार आहे. 1 सप्टेंबर 2027 पर्यंत कालावधी मिळेल का, त्याचं उत्तर नो आहे, मिळणार नाही. या शासन परिपत्रकानुसार स्पष्ट होतं. त्यानंतर शासन परिपत्रक तुम्हाला मी आता दाखवलं 20 फेब्रुवारी 2026 हे शासन परिपत्रक आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण पदोन्नतीसाठी तुम्हाला टीईटीचा पेपर 1 1 ते 5 ला चालणार आहे आणि पेपर 2 दिला तरी चालणार आहे. यावरती अजून माझ्याकडे काही जी आर आहे, काही शासन परिपत्रक आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका. त्यावरती मी अजून सेपरेट सगळे तुम्हाला हवं तर जी आर दाखवू शकतो, सगळे शासन परिपत्रक दाखवू शकतो. तुम्हाला हे शासन परिपत्रक जी आर हवे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करा, तिथे मी टाकून देणार आहे. किंवा आमच्या टीमला कॉल करा आणि इतरांना नक्की सजेस्ट करा की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाल्या. ही 2 रुपयाची बॅच तर सगळ्यांनी घ्यावी अशी बॅच आहे. सेपरेट विषयाच्या बॅचेस पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि नवीन सुधारित पुस्तकांची ही आवृत्ती सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे. सगळ्यांकडे असावं ते पुस्तक म्हणजे टीटी सक्सेस मास्टर, ज्याच्यात PYQ असणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यांकडेच असावं. ऑनलाईन मागवू शकता अमेझॉनवरनं किंवा जवळच्या बुक स्टॉलना किंवा आपल्या ॲपवरनं सुद्धा तुम्हाला मागवता येईल. आणि बॅचेस जॉईन करायचे असेल तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. आणि अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.